बघितलं अजित पवार बोलत होते आणि सगळ्या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर अहवाल आल्यानंतर त्यात अधिक सविस्तर बोलता येईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान राजकारण्यांमुळे लवकरच पुण्याला एक नवी टॅगलाईन मिळू शकते असं एक चित्र निर्माण झालंय। म्हणजे विद्येचं संस्कृतीचं माहेरघर असणारं पुणे शासकीय जमीन हडप करणारं पुणे असं होऊ शकतं। कारण पुण्यात 30 दिवसातला तिसरा मोठा घोटाळा समोर आलाय। बघूया त्यावरचा एक खास रिपोर्ट। पुण्यात अजून एक जमीन घोटाळा। जैन बोर्डिंग महार वतनानंतर बोपोडी जमीन घोटाळा। पुणे जमीन घोटाळ्यांचं माहेरघर। विद्येचं संस्कृतीचं माहेरघर असलेलं पुणे आता घोटाळ्यांचं माहेरघर होत चाललंय। एका पाठोपाठ एक पुण्यातील जमीन घोटाळे आता समोर येत आहेत। पुण्यात गेल्या 30 दिवसातला तिसरा जमीन घोटाळा समोर आलाय। पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्कमधील जमीन घोटाळ्याने राज्यासह देशात खळबळ माजवल्यानंतर पुण्याच्या बोपोडीत एक नवा घोटाळा समोर आलाय। पुण्याच्या बोपोडीमध्ये 5 एकर कृषी खात्याची जमीन घशात घातल्याचा प्रकार समोर आलाय। 1883 पासून ही सरकारी जमीन आहे। 1920 साली ही जमीन कृषी खात्याकडे होती। साखर भवन, कृषी विद्यालयासह इतर इमारती इथे आहेत। जमिनीचा बाजारभाव 1500 कोटी रुपयांपर्यंत आहे। शासनाच्या ताब्यात असताना आणि वहिवाट असतानाही हा घोटाळा झालाय। तहसीलदार सूर्यकांत येवले, हेमंत गावंडे, राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश विध्वंस, मंगल विध्वंस, विद्यानंद पुराणिक, जयश्री एकबोटे, शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील यांचा यात सहभाग असल्याचा आरोप आहे। या प्रकरणी 9 जणांविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 12 फेब्रुवारी 2024 ते 1 जुलै 2025 दरम्यान हा कारनामा झाल्याचं समोर आलंय। ही जमीन लाटण्यासाठी बनावट कागदपत्र तयार केल्याचा दावा शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी केलाय। आणि त्यामध्ये हेमंत गावंडे सहित अमेडा कंपनीचे संचालक अमरसिंग आपला दिग्विजय अमरसिंग पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे। अशा स्वरूपाचा गुन्हा 2015ला मी कृषी मंत्री असताना जसाचा तसा गुन्हा मी यांच्यावर दाखल केला होता जमीन हडप करण्याच्या संदर्भामध्ये। ही जमीन हडप करण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करण्यासाठी गावंडेंनी प्रयत्न केला। त्यांनी ही 2009 साली हे जे भट कुटुंबीय आणि त्यांचे जे वारसदार विध्वंस म्हणून त्याचे हे होते त्या विध्वंस कंपनीकडनं एक कुलमुखत्यारपत्र तयार केलं भटांनी यांच्यात। आणि त्या कुलमुखत्यारपत्राद्वारे मी ह्याचा कुळ आहे, ही जमीन आम्हाला मिळावी म्हणून त्यांनी सरकार दरबारी प्रयत्न केले। कलेक्टरला अर्ज केला, कमिशनरकडे केला, मंत्र्याकडे केला, पण तिन्ही ठिकाणी ते अर्ज फेटाळले। त्यांनी सांगितले सरकारी जमीन आहे। याच प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर कारवाई झाली। पार्थ पवारांची अमेडिया कंपनी देखील या जमिनीच्या घोटाळ्यातील व्यवहारात आहे। तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या निलंबनाचं मूळ बोपोडी येथील एका जमीन व्यवहारात आहे। ते पुणे शहर तहसीलदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी कायदेशीर नियम आणि वस्तुस्थितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं निदर्शनास आलंय। बोपोडी येथील या जमिनीच्या मालकी हक्काच्या नोंदींमध्ये ॲग्रिकल्चर डेअरीकडे असे शासकीय विभागाचे नाव असतानाही येवले यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून अर्जदारांच्या बाजूने आदेश दिले। या गंभीर अनियमिततेमुळे शासकीय जमीन एका खासगी व्यक्तीस प्रदान करण्यात आली, ज्यामुळे शासकीय जमिनीचा अपहार झालाय। आता चौकशी कराल, पण हा जो माणूस आहे तहसीलदार हा की त्याच्या समोर गेल्यानंतर कबलणार नाही आहे की आता किंवा हो माझ्यावर कुणाचा दबाव होता, मला कोणी सांगितलं, त्याची नार्कोटेक्स केल्याशिवाय हे समजणार नाही। म्हणून त्याची नार्कोटेक्स केली पाहिजे। या संदर्भामध्ये याची न्यायालयीन आपल्या उच्च न्यायालयाच्या माध्यमातून साऱ्या घटनेत चौकशी केली पाहिजे, त्या समोर आल्या पाहिजे। यात जे दोषी आहेत सगळ्या ठिकाणी पोलिसांसहित त्यांच्याविरुद्ध कारवाई झाली। बोपोडी आणि कोरेगाव पार्कमधील जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांची अमेडिया कंपनी सहभागी आहे। अमेडिया कंपनीने जमीन खरेदीसाठी इतके पैसे कुठून आणले असा सवाल उपस्थित होतोय। आणि त्या डेअरीची जमीन आधीच 35 एकरापेक्षा अधिक जी जमीन आहे ही विकल्या गेलेली आहे। हिचाही व्यवहार झालेला आहे। तो व्यवहार होत असताना तो व्यवहारी ही जी कंपनी आहे पार्थ पवारांच्या नावाच्या वर असणारी कंपनी, या कंपनीने अजून एक शासकीय जमीन तिथे घेतलेली आहे। आणि ती शासकीय जमीन घेत असताना तिला पतपुरवठा कुठून झाला
तर काही दौंड साखर कारखाना जो आहे प्रायव्हेट लिमिटेड काही, त्या दौंडच्या कारखान्यातून त्यांना निधी मिळाला. म्हणजे हा गुन्हा जो आहे तो करत असताना आलेला पैसा हा कुठून आला याची धागेदोरे तपासले पाहिजे. त्यांनी या पैसे कसे दिले या कंपनीला तेही तपासून बघितलं पाहिजे. त्यामुळे जे आजपूर्वीचे झालेले सर्व व्यवहार आहेत तेही तपासल्या जायला पाहिजे. त्यामुळे सरकार न खाऊंगा न खाणे दूंगा हे मोदी जे म्हणाले होते त्याच्या अगदी उलटं हा कारभार सुरू आहे. पुण्यात एका पाठोपाठ एक जमीन घोटाळे उघड होत आहे. या सगळ्या प्रकरणात कसा ना कसा राजकीय वरदहस्तही समोर येतोय. 1998 साली मनोहर जोशींवर शाळेचा भूखंड जावयाला दिल्याचा आरोप झाला. त्यांना राजीनामा द्यावा लागला. 2016 साली भोसरी MIDC जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंवर आरोप झाले. त्यांनाही राजीनामा द्यावा लागला. जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप झाले. महार वतनाची जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवारांवर आरोप झाले. आणि आता बोपोडीतील कृषी विभागाची जमीन खरेदी प्रकरणात पुन्हा पार्थ पवारांवर आरोप झाले. गेल्या वर्षभरात महायुतीची बदनामी होईल अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. आता देवाभाऊ हे डॅमेज कसं कंट्रोल करणार आणि बोपोडी प्रकरणात कोणती कारवाई करणार हे महत्त्वाचं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.